जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या नवीन सूचना ही आलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, ज्या उमेदवारांना प्रिफरन्स या ठिकाणी जनरेट झाले नाही, तर त्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तसंच बघा, ज्यांचं क्वालिफिकेशन BSc व M.Com ह्या ठिकाणी आहे, तर अशा उमेदवारांसाठी देखील ही महत्त्वाची सूचना असणार आहे. तर ह्या सूचनेमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे ते आपण पुढे सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची प्रेफरन्स संदर्भात सूचना. मित्रांनो, 5 तारखेपासून प्रेफरन्स जनरेट करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना आणि सध्या सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, वेबसाईटवर आपल्याला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम सध्या क्रिएट होताना दिसत आहे. त्याच्यामध्ये 404 नंबरचा जो काही एरर आहे, तसंच काही प्रेफरन्स जनरेट होत असताना किंवा मग प्राधान्यक्रम असाइन करताना जे काही लॉग आउट होऊन जात आहे प्राधान्यक्रम सिलेक्ट होताना, तर असे बरेच जे काही प्रॉब्लेम आहे तर ते ह्या ठिकाणी आपल्याला फेस होताना दिसत आहे. तर ह्या ठिकाणी बघा, महत्त्वाचे जे काही क्वालिफिकेशन संदर्भात महत्त्वाचे प्रॉब्लेम सध्या क्रिएट झाले होते. तर या ठिकाणी 7/2/2024ला महत्त्वाची शिक्षकपद भरतीबाबत जे काही प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी पब्लिश झालं आहे. तर त्याच्यात बघा, आजची जी काही कार्यवाही केली होती 7/2/2024ची, तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात पवित्र पोर्टलवर सध्या 5/2/2024 जाहिरातीनुसार उमेदवारांच्या पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहेत किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार ह्या ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत त्यांची निवेदने ईमेलद्वारे या ठिकाणी प्राप्त झाली आहेत. सदर निवेदनाची पडताळणी केली असता त्यामध्ये उमेदवाराकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद प्रमाणपत्रामध्ये न केल्याने त्यांना योग्य तो प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, काही उमेदवारांना जे काही आपलं सेल्फ सर्टिफाय करताना त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा जे विषय होते तर त्याची योग्य या ठिकाणी नोंद ह्या ठिकाणी झाल्या नसल्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी उपलब्ध झाले नाही किंवा जे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले आहे तर ते प्राधान्यक्रम नेमकं दुसऱ्या माध्यमाचे आणि दुसऱ्या विषयाचे या ठिकाणी आलेले आहे असं या ठिकाणी निदर्शनास आले आहे. कारण ईमेल जो दिला होता त्या ईमेलवर ह्या ठिकाणी भरपूर ईमेल ह्या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघा, याशिवाय खालील प्रकारच्या पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले नसल्याने दिसून आले आहे. याबाबत अडचणीचे निराकरण करण्यात आले आहे. आता पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहे. म्हणजे जे खाली या ठिकाणी मुद्दे देण्यात आले 3 मुद्दे, तर त्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सध्या या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम आहे ते जनरेट झाले नाही. तर त्यांच्या संदर्भात महत्त्वाचं इथं सूचना देण्यात आली आहे. त्याच्यात BSc आणि M.Com ह्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना आहे. तर ते आपण बघूया. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा, अशा उमेदवारांना त्याची पूर्वीची काही जनरेट झालेले जे प्राधान्यक्रम आहे ते डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे. तदनंतर त्यांना पात्रतेप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट होतील. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही 3 मुद्दे देण्यात आले आहे तर त्याच्यामधील जे उमेदवार असेल तर त्यांना जे प्राधान्यक्रम सध्या त्यांनी जनरेट केले असेल आता, तर ते जनरेट केलेले प्राधान्यक्रम आपल्याला ह्या ठिकाणी डिलीट करायचे आहे आणि नव्याने तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुमची जी पात्रता असेल तर त्या पात्रतेनुसार पुन्हा नवीन प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होतील. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिल्या नंबरवर जे काही BSc पदवीप्राप्त उमेदवार आहे तर त्यांच्या या ठिकाणी पदवीचे विषय केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री इत्यादी अशा नोंदणी केली आहेत. असे उमेदवारांना या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम आहे ते रिजनरेट करायचे आहे. म्हणजे ज्यांचं जे सेल्फ सर्टिफाय केलं होतं तर त्या सेल्फ सर्टिफायमध्ये त्यांचं बघा, पदवीप्राप्त उमेदवारांनी या ठिकाणी जे काही BSc पदवीप्राप्त उमेदवार आहे तर त्यांचा जो विषय होता केमिस्ट्री अशी नोंद न करता त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री इत्यादीची या ठिकाणी नोंद केल्या आहेत. त्यानंतर बघा, काही MSc जे काही उमेदवार आहे तर त्या MSc उमेदवारांना या ठिकाणी बघा, MSc पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांना त्याचे सदरचे विषय केमिस्ट्री, बायोलॉजी असे नमूद केले आहेत. प्रत्यक्षात त्यांनी केमिस्ट्रीच्या बाबतीत ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अशी नोंद केलेली नाही. तसेच बायोलॉजी विषयाच्या झूलॉजी, बॉटनी अशी नोंद केली नाही. या ठिकाणी महत्त्वाचं जे काही MSc आणि BSc संदर्भात महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर अशा पद्धतीचे ज्यांचं असेल तर त्यांनी महत्त्वाचं तुम्हाला रिजनरेट हे प्राधान्यक्रम करायचे आहे. पण त्याआधी तुम्हाला जुने जे प्राधान्यक्रम जनरेट झाले असेल तर ते या ठिकाणी डिलीट करायचे आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे M.Com संदर्भात. तर या ठिकाणी तिसरा जो पॉईंट आहे, M.Com पदव्युत्तर प्राप्त उमेदवारांनी त्याच्या पदव्युत्तर पदवीचे विषय या ठिकाणी बँकिंग, त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स,
बिझनेस मॅनेजमेंट अशी नोंद केली असल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नव्हते. त्यानंतर बघा 1 आणि 3 विषयाच्या उमेदवारांना आता प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. म्हणजे जो काही 1 नंबरचा BSc संदर्भातील जे उमेदवार आहे आणि 3 नंबरचा MCOM संदर्भात जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या आता प्राधान्यक्रम जनरेट होत आहे. तर हे असे जे उमेदवार असेल ज्यांचं PG या ठिकाणी बघा MCOM असेल आणि ज्यांचं BSc असेल अशा उमेदवारांनी तुम्ही रिजनरेट प्राधान्यक्रम करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा काही उमेदवारांना इयत्ता 9वी आणि 12वी करता खाजगी व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव जनरेट झाले नसल्याने दिसून येत आहे. या अडचणीचे निराकरण लवकरच करण्यात येत आहे. प्राप्त ईमेलावरून संदेशाचे योग्य उत्तरे दिली जात आहे. प्रत्यक्षात वरील बाबीशी संबंधित असलेल्या ईमेलमधील अडचणी निराकरण झाले आहे. ईमेलची संख्या पाहता उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागेल असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. तसंच कार्यालयामध्ये अभियोग्यताधारकांनी गर्दी करू नये, केवळ ईमेलचा वापर करावा व ईमेलवर जास्तीत जास्त शंकाचे निरसन केले जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं जर तुमची प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ईमेल करायचा आहे. जो काही ईमेल ID दिला आहे ऑफिशियल तर त्याच्यावर आपल्याला फक्त ईमेल करून त्या ठिकाणी आपल्या ज्या काही अडचणी आहे तर त्या ठिकाणी मांडायच्या आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी महत्त्वाचं सूचना सध्या आलेली आहे. तर ही सूचना आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजीवर आहे. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या ज्या काही अपडेट आहे ते टेलिग्रामवर देखील मिळत जाईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.